धनश्री शिंदेचं 12 तारखेला ती शाळेतून घरी जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती. आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी मिळाल्याने ते पूर्ण प्रक्रिया कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आलेला आहे. आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते, जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तर कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवा कोणी पसरू नये ही माझी गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येईल. मुलगी शाळेतून सकाळी 10 वाजता शाळेमध्ये गेली. ती शाळेत तिच्यावाले 5 वाजता शाळा सुटली. माझे 2 मुलं शाळेतून घरी आले. ती घरीच आली नाही म्हणून तिचा शोध मी लगेच 5:15 वाजता तिला शाळेकडे बघायला गेलो. मग शाळेकडे बघायला गेल्यानंतर तिला मी पूर्ण गाव शोधलं, तरी ती मला कुठेच आढळून आली नाही. लगेच मी 6 वाजता लगेच माझ्यावाल्या दोघं मोठे म्हणजे भावांना गावामध्ये असं मी थोडी चवचव केली, बा मुलगी सापडत नाही बा, कुठेतरी बघा बा, कोणीतरी कोणाच्या इथं असेल बा. मी केव्हाचा एकटा शोधतोय बा तिला, मला अजून पण मिळत नाहीये ती. मी पूर्ण शोधायला लागलो, पूर्ण गाव माझ्या मागं शोधायला लागले. मग पोलिसांना फोन केले. पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस पण आले इथं. पोलीस पण शोध घ्यायला लागले. तिचा शोध अजून पण मिळत नाहीये. तिला आता 4था दिवस येऊन गेला आहे. 4था दिवस अजून माझी मुलगी तिथं पण असेल. तिथं पण पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला लवकरात लवकर माझ्याजवळ घेऊन यावं. कोणावरच काही संशय वगैरे नाही, फक्त मी तिला त्यावेळेस शोधत होतो. मला एका ठिकाणून मी पूर्ण गाव शोधल्यानंतर इकडे हे भिलाटीचा कोपरा आहे, इकडे मी बघायला गेलो तिला. तिकडे एक बाई बाहेर बसलेली होती. मी तिला विचारलं, तिला म्हटलं ताई माझी मुलगी दिसली का इकडं? ती ताई म्हटली ती तिच्या मिता एक तांड्यातली मुलगी होती, तिच्या मिता ती तांड्यात इकडे गेलीये, गावाकडे गेलीये. आणि माझ्या बाईला पण तसंच सांगितलं तिनं. तिच्या मिता 2 मुली होता, त्या 2 मुली होत्या, एक गावातली मुलगी होती आणि एक तांड्यातली मुलगी होती. त्याच्या मिता गेलं. आणि तिसऱ्याने विचारलं माझ्या चुलत भावाला सांगते ती इकडे करगाव रस्ता धरून एकटी गेली. तिथून असं उत्तर मिळालंय फक्त. मग गावामध्ये असं कोणीच काही सांगितलं नाही मला. तिचं दप्तर मिळालंय, तिचं दप्तर इकडे पुढे रस्त्याला मिळालंय. करगाव रस्त्यापासून मध्ये एक शेताचा रस्ता आहे, त्या रस्त्याला मिळालंय ते.